रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 6. अभिवाचक जयंत ठोंबरे. मानवाचा मानवतेसाठी लढा. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स अर्थात MSFचं कार्य प्रामुख्याने वैद्यकीय मदत या स्वरूपाचं असलं तरी मदत कार्याचं स्वरूप प्रत्येक मोहिमेत वेगळं असतं. आपण भारताचंच उदाहरण घेऊ. सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तुलनेनं स्थिर असलेल्या आणि बऱ्यापैकी वैद्यकीय सुविधा असणाऱ्या आपल्या देशात सुद्धा MSFचं काम सुरू आहे. जसं बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यात 10,000पेक्षा जास्त कुपोषित मुलांवर MSFनं उपचार केलेत. 2016 मध्ये बिहारमधल्या वैशाली इथं काला आजार या रोगावर इलाज करण्यासाठी ड्रग्स फॉर निग्लेक्टेड डिसीज इनिशिएटिव्ह DNDI याबरोबर MSFचं काम सुरू आहे. 2010 मध्ये आसाममध्ये हिंसाचारानं विस्थापित झालेल्यांना पुनर्वसनासाठी तात्कालिक मदत MSFने केली आहे. कर्बी अंगलोग या जिल्ह्यातल्या वांशिक दंग्यात विस्थापित झालेल्या 14,000 जणांना आधार देण्याचं कार्य MSFने केलंय. नागालँडच्या सरकारबरोबर मोनमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू करण्यासाठी MSFने 3 वर्षाचा करार केला. मेघालय आणि त्रिपुरामधल्या मेंदू ज्वराच्या अर्थात मेनिंजायटिसच्या साथीमध्ये भारत सरकारबरोबर राहून अशा रुग्णांना मदत केली आहे. छत्तीसगडमध्ये दांतेवाडा आणि बिजापूर इथं माता बालक आरोग्य अभियान चालवलंय. मणिपूरमध्ये मोहेर इथं नेहमीच्या औषधांना दाद न देणाऱ्या ड्रग रेजिस्टंट, क्षयरोग आणि HIV वरील उपचारासाठी MSFनं उपचार केंद्र चालू केलं. नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम आणि मणिपूर सरकारच्या सहकार्यानं मलेरिया प्रतिबंधक आणि उपचार केंद्र हे MSFनं चालू केली. आसाममध्ये यशस्वीरित्या चालू केलेले मलेरिया उपचार केंद्र पुढील कार्यासाठी सरकारच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द केलं. आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात MSFनं उपचार केंद्र चालू केलं. मुंबईत HIV आणि क्षयरोग उपचार केंद्र MSFनं चालू केलं. सर्वांना औषधं वाजवी दरात मिळावीत म्हणून चालू केलेल्या ॲक्सेस टू मेडिसिन्स साठी एक खास ऑफिस आणि केंद्र भारतात MSFनं चालू केलं. लेह लडाखमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे विस्थापित झालेल्यांना मदत शिवाय आंध्र प्रदेश, बिहार या राज्यातही पूरग्रस्तांना मदत करण्याचं कार्य MSFनं केलंय. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये आलेली चक्रीवादळं आणि त्यानंतर आलेले पूर यामध्ये MSFने मदत कार्य केलं आहे. तामिळनाडूमधील सुनामी आणि आपत्तीग्रस्तांसाठी उपचार केंद्र उभारलीत. जुलै 2005 मधल्या मुंबईमधल्या अतिवृष्टीच्या वेळी लोकांसाठी वैद्यकीय सेवा केंद्र आणि पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा MSFने केला. गुजरात आणि जम्मू काश्मीरमधील भूकंपग्रस्त नागरिकांसाठी मदत कार्य तसंच जम्मू काश्मीरमध्ये मानसिक आधार केंद्र MSFनं चालू केली. वैद्यकीय क्षेत्रातच पण प्राधान्यानं कुपोषण आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात MSFचं काम सुरू आहे. झारखंडमधल्या कुपोषणाच्या लढ्यात 2017 पासून राज्य सरकार MSFच्या साथीनं काम करतंय. कुपोषित मुलांचं सर्वेक्षण, उपाययोजना, त्यांचा सातत्याने पाठपुरावा यात MSFचं महत्वाचं योगदान होतं. जम्मू काश्मीरमधील अशांत जिल्ह्यातील लोकांना त्यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सेवा पुरवली आहे. बिहारमध्ये काला आजार या रोगावर इलाज करताना HIVचे रुग्ण या रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडतात. हे MSFच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी HIV KA अशी संयुक्त मोहीम राबवली. यामुळे होणारे मृत्यू कमी करणं हे तर उद्दिष्ट होतच, पण या रुग्णांना मिळणारी दुय्यम नाकारलेपणाची वागणूक हे बदलण्यासाठी जनजागृती हे या मोहिमेचं ठळक वैशिष्ट्य होतं. काला आजारावरचं हे काम बघून बिहार सरकारतर्फे MSFचा गौरव करण्यात आला. बिहार सरकारनं 15 मार्च हा काळा आजार दिवस म्हणून घोषित केला. हा महत्वाचा आजार सरकारी प्राधान्यात येण्यासाठी MSFनं सातत्यानं पाठपुरावा केला होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागातही MSFचं काम आहे. त्या भागातील आरोग्य व्यवस्था प्रशिक्षणाद्वारे सक्षम करून योग्य टप्प्यावरती हस्तांतरित करणं हा भारतातल्या सर्व प्रकल्पांमागचा उद्देश आहे. आफ्रिका खंडातही MSFनं प्रचंड प्रमाणात काम केलं.
गेली अनेक दशकं इथे MSFचं कार्य सुरू आहे. या खंडात आरोग्याच्या समस्या पूर्वापार आहेत. दारिद्र्य, गरिबी, अनारोग्य, महागाई आणि अत्यंत अपुऱ्या जीवनावश्यक सुविधा यामुळे या खंडातील जनता त्रस्त आहे. या खंडातील अनेक देशांसाठी आरोग्य, अन्न, पाणी पुरवणारी ही एकमेव संघटना आहे. HIV, एड्सने ग्रस्त आणि जागतिक क्रमवारीत याबाबत आजही आघाडीवर असणाऱ्या आफ्रिकन जनतेला याबाबत जागृत करणं, स्वस्त दरात औषधं पुरवणार, याच खंडात प्राधान्याने आढळणाऱ्या कॉलरा, ब्युबोनिक प्लेग, पोलिओ, कांजिण्या, क्षयरोग, स्लीपिंग सिकनेस यासारख्या आजारांवर उपचार आणि लसीकरण करणं अशा अनेक पातळ्यांवर इथं MSF कार्यरत आहे. विशेष केवळ वैद्यकीय क्षेत्रच नाही तर गरिबीबरोबर येणारे अन्य शाप आणि त्याचे परिणाम हे या संस्थेच्या नजरेतनं सुटलेले नाहीत. त्यातील काही म्हणजे सामूहिक बलात्कार किंवा लहान मुलांचं अपहरण करून त्यांना लैंगिक व्यवहारात ढकलण्याचे प्रकार. हे रोखण्यासाठी शिबिर किंवा कॅम्प वसवणं, तिथे पिण्यायोग्य पाणी, अन्न आणि स्वच्छतेच्या सोयीसुविधा करणं ही कामं ही संस्था करते. थोडक्यात माणसाला माणसासारखी वागणूक आणि मानवी जीवनांची प्रतिष्ठा यासाठी MSF या देशामध्ये काम करते. वैद्यकीय सेवा या संस्थेचा कामाचा मुख्य केंद्रबिंदू असला तरी सामाजिक आरोग्याच्या परिघातील कितीतरी विषयांना होत असलेला त्यांचा स्पर्श हा कामाची व्यापकता स्पष्ट करणारा आहे. पूर्वतयारी आणि पूर्ण तयारी. MSFचं काम कोणत्या तत्वावर चालतं ते महत्वाचं आहेच, पण ते तेवढंच नाही. आपल्या तत्वांबाबत ठाम असणारी ही संस्था तितकीच पद्धतशीरपणे प्रत्यक्ष काम उभं करते. युद्ध, संहार यासारख्या मानवनिर्मित आपत्ती असोत की भीषण साथी, कुपोषण, भूकंप, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती, MSF तात्काळ त्या ठिकाणी आपली इमर्जन्सी सर्व्हे टीम पाठवते. त्या ठिकाणी आपण काय करू शकतो हे मुख्य केंद्राला कळवते. त्यानंतर अजिबात वेळ न दवडता, काहीही गडबड गोंधळ न होता काम सुरू होतं. संस्थेची प्रतिसाद क्षमता म्हणजे रिस्पॉन्स ॲबिलिटी ही वाखाणण्यासारखी असते. याचं कारण गेल्या 50 वर्षांचा अनुभव. संस्थेच्या काही सिस्टीम्स ठरलेल्या आहेत. भूकंपग्रस्त भागात जायचं असेल तर त्यासाठी तयार असलेल्या 300 किलोच्या एका मोठ्या किटमध्ये 1000 जखमी म्हणजे मध्यम प्रतीच्या जखमा असलेल्या लोकांची शुश्रूषा होऊ शकेल इतक्या गोळ्या, इंजेक्शन, बँडेजेस वगैरे गोष्टी असतात. कॉलरासाठी नेण्याच्या किटमध्ये म्हणजे त्या 700 किलो किटमध्ये 625 पेशंट्सला पुरतील एवढे सलाईन, तोंडाने द्यायची पावडर, औषधं, पाणी, शुद्धीकरणाच्या क्लोरीनच्या पिशव्या आणि पेन, पेन्सिल सकट बरंच काही असतं. असं नेमकं पूर्वनियोजन असल्यामुळेच इतका मोठा पसारा असूनही व्यवस्थापनाच्या बाबतीत संस्था अजिबात कमी पडत नाही. हे नियोजन करणारे आणि प्रत्यक्षात आणणारे त्यांना प्रत्यक्ष काम करण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. आपल्याला लागणाऱ्या मनुष्यबळाला MSF पारखून घेतेच, पण त्याचं अत्यंत कठोर असं प्रशिक्षणही करते. मनुष्यबळ. जगभरामध्ये चालणारी MSFची केंद्र आणि त्यांच्या कामाचा आवाका बघताना संस्थेला कायमच मनुष्यबळाची गरज असते हे लक्षात येतं. इतकी वर्ष सातत्यानं काम करण्याचा परिणाम, संस्थेच्या कामाचा प्रचार प्रसार, त्यामुळे जगभरातून असंख्य माणसं आपणहून संस्थेकडे जातात. पण या सर्वांना लगेचच मोहिमेवर पाठवलं जातं असं नाही. त्यासाठी लागणारी माणसं निवडण्याची चोख आणि काहीशी कठोर प्रक्रिया संस्थेने रूढ केली आहे. समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉक्टरला किंवा अन्य कोणा व्यक्तीला संस्थेच्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची केवळ इच्छा पुरेशी नाही. नाव नोंदणीसाठी अर्ज भरणं, जो पूर्ण करायला 60 ते 120 मिनिटं लागतात असं MSFच्या साईट्सवर नमूद केलं आहे. ही पहिली पायरी. तिथूनच या प्रक्रियेचं वेगळेपण जाणवू लागतं. कारण इथे नोंदणी एका व्यक्तीची नाही तर काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाची असते. मोहिमेवर जाणाऱ्या व्यक्तीला जे धोके, जे आव्हानं पत्करायची असतात त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा हा गरजेचा असतो. हे लक्षात घेता सगळ्या कुटुंबाचा त्यातील सहभाग हा महत्वाचा आहे. छाननी प्रक्रियेत निवड झाल्यावर येणारा मुलाखतीचा टप्पा हे यामधलं आणखीन एक वेगळेपण. काही वर्षांपूर्वी या मुलाखती 1.5 दिवस चालायच्या.
आता त्यात काही प्रमाणात बदल झालेत. व्यावसायिक कौशल्याव्यतिरिक्त अभावात्मक परिस्थितीत काम करण्याचा अनुभव, मानवतावादी दृष्टिकोन, धर्म, जात, पंथ, शिक्षण, लिंग, देश, वय यापैकी कशाचाही विचार न करता वैविध्यपूर्ण समूहाबरोबर काम करण्याची, संवाद साधण्याची, जुळवून घेण्याची क्षमता, लवचिकता, निर्णय क्षमता आणि मुख्य म्हणजे MSFच्या तत्वांची बांधिलकी, अशा अनेक मुद्द्यांचा विचार निवड प्रक्रियेत केला जातो. अर्ज भरताना आणि नंतर मुलाखती दरम्यान याची कठोर पडताळणी केली जाते. त्यामुळे मुलाखत केवळ संवाद स्वरूपात नसतो, तर गटकार्य म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटी, भूमिका नाट्य म्हणजे रोल प्ले, चित्राकृती अशा सर्व माध्यमांचा वापर करून हे सर्व गुण अर्जदारामध्ये किती प्रमाणात आहेत त्याचं मूल्यमापन केलं जातं. या सर्व प्रक्रियेचा अनुभव अर्थात मलाही आला. MSFच्या केंद्रावर डॉक्टर आणि नर्सेस म्हणजे मेडिकल स्टाफ सोडून बराच सपोर्ट स्टाफ लागत असतो. नवीन भरती झालेल्या सपोर्ट स्टाफला पहिल्या मोहिमेवर जाण्यापूर्वी अतिशय कठोर असं प्रशिक्षण दिलं जातं. यात संस्थेच्या ध्येयधोरणांविषयी माहिती दिली जातेच, पण काही गोष्टींचं प्रात्यक्षिकही करून घेतलं जातं. युद्ध असो की एखादी साथ, जिथे रोजचं आयुष्य जगणं अवघड झालंय अशा ठिकाणी MSF सेवा देत असतं. रोजच्या गोष्टीही जिथे सुरळीत होत नाहीत तिथे वैद्यकीय केंद्र उभारणं, ते चालू करणं अजिबातच सोपं नाही. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायला हवं हे संस्थेनं नेमकं ओळखलंय आणि तशी सोयही केली आहे. अनेक गोष्टींची रसद पुरवणारे तज्ज्ञ, डॉक्टर्स, प्लंबर, पाणी तज्ज्ञ, सफाई कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, फार्मासिस्ट, प्रशासक, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर असे अनेक जण काम करत असतात आणि अर्थातच त्यांच्याबरोबर डॉक्टर आणि नर्सेस असतातच. वैद्यक क्षेत्रातील नसलेल्या परंतु त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांकडून केंद्र उभारलं जातं. बेल्जियममध्ये ब्रुसेल्स इथं अशा लोकांसाठी खास प्रशिक्षण केंद्र चालवलं जातं. 2018 मध्ये मोसुल मिशनवर जाण्या अगोदर मला मिशनविषयी सविस्तर माहितीसाठी ब्रुसेल्सला बोलवलं होतं. तेव्हा मी मुद्दाम हे ट्रेनिंग सेंटर बघायला गेलो होतो. या प्रशिक्षणाच्या क्षेत्रात MSFने एक मापदंड निर्माण केला आहे. उपचार देताना शंका असतील तर अलीकडेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोबाईल ॲप सुद्धा तयार केलंय. त्यातील संदर्भ, पुस्तक हे डाउनलोड करता येतात आणि नंतर इंटरनेट नसेल तरी सुद्धा यात माहिती मिळू शकते. युद्धग्रस्त भागात काम करताना मात्र प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरवर बरीच जबाबदारी असते. युद्धात लढणाऱ्या अनेक गटांशी संपर्क करून आम्ही कोणाचीही बाजू न घेता कोणत्याही जखमींवर उपचार करण्यासाठी आलो आहोत हे वारंवार पटवून द्यावं लागतं. त्या गावातील प्रतिष्ठित, शक्तिशाली, प्रभावशाली व्यक्तींशी वारंवार चाय पे चर्चा करावी लागते. केंद्राला लागणारं स्थानिक मनुष्यबळ देखील महत्वाचं असतं, कारण अशा अवघड परिस्थितीत त्यांची पहिली नोकरी गेलेली असते आणि नवीन MSFची नोकरी मिळालेली असते. स्थानिक नेतृत्वाची त्यांना माहिती असते, पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेळेवर रसद, माणसं पोहोचवण्यासाठी संस्थेकडे दुचाकी वाहन, गाड्या, ट्रक, कंटेनर, हेलिकॉप्टर, छोटी विमानं अशी यंत्रणा गेल्या 50 वर्षात तयार झाली आहे. एखाद्या भागात काम करायचं असं ठरवलं की प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला अजिबात वेळ लागत नाही. ते या सगळ्यामुळे MSFच्या मोहिमा सहसा अशा भागात चालतात जिथे संवाद साधनांचा वापर अवघड असतो, फोन सेवा मुश्किल. अशा ठिकाणी VHF अर्थात व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रेडिओचा वापर केला जातो. हे रेडिओ कसे वापरायचे, लँड क्रुझर सारख्या दणकट आणि वजनदार गाड्यांचे टायर कसे बदलायचे अशा गोष्टींचा प्रशिक्षणामध्ये समावेश असतो. काही कृती समूहाला करायला दिल्या जातात. कल्पना करा, तुमच्या टेक्निकल गटातील सदस्यांना विखरून एखाद्या घनदाट अरण्यात सोडलेलं आहे. सर्वत्र काळा कभिन्न अंधार आहे. तुमच्या जवळ आहे केवळ एक होका यंत्र, नकाशा, काही बांबू, काही जाड प्लास्टिक. तुम्हाला नकाशातील एका लाल ठिपक्यापर्यंत जाऊन तिथे इमर्जन्सी रूम उभारायची आहे. चुकत, ठेचकाळत, यापूर्वी कधीही न वापरलेल्या रेडिओद्वारे इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत अनेक तासांनी तुम्ही त्या योग्य ठिकाणी पोहोचता. इमर्जन्सी रूम बांधून होते तेव्हा पहाट होत असते. अशा वेळी श्रम सार्थकी लागल्याचा आनंद मोठा की मोहिमेचा थरार मोठा की आपल्यामधील सुप्त क्षमतांची नुकतीच झालेली जाणीव मोठी.
अशी प्रशिक्षणं व्यक्तीला कणखर बनवतातच, पण त्यांची ध्येयाची बांधिलकी अधिक घट्ट करतात. मोहिमेच्या काळात अनेकदा ज्या अनुभवांना सामोरं जावं लागतं त्यानंतर मानसिक स्वास्थ्य राखणं सोपं नसतं. MSFच्या मोहिमांमध्ये सहभागी होणं ही बहुतेक वेळा मनोधैर्याची परीक्षा असते. अनेकदा हताशपणा घेरून येतो. जखमींची संख्या आणि तीव्रता प्रचंड आणि त्यांना बरे करणारे हात मर्यादित. परिस्थिती प्रतिकूल. त्यामुळे आपल्या कामाचा खरंच किती उपयोग होतोय असा खिन्न करणारा प्रश्न पुन्हा पुन्हा पडू लागतो. ज्या परिस्थितीवर आपलं कोणतंही नियंत्रण नाही अशा कृष्ण विवरात अडकलेल्या लोकांना केलेली मदत ही म्हणजे फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्यासारखं आहे. अशी विषण्णतेची भावना दाटून येते. त्यामुळे मोहिमेहून परत आल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत मानसशास्त्रीय समुपदेशन मिळवण्याची सोय संस्थेनं केली आहे. मोहिमेवर जाण्यापूर्वीही मुख्य कार्यालयात उमेदवाराची मानसशास्त्रीय तपासणी केली जाते. एखाद्या मिशनला जायला होकार दिल्यानंतर आपल्याला त्याविषयी खूप माहिती दिली जाते. तिकडची संस्कृती कशी आहे. उदाहरणार्थ मोसुलला जायचं ठरल्यावर आलेल्या डॉक्युमेंट्स ईमेलमध्ये त्याविषयीची सांस्कृतिक माहिती खूप छान आली होती. मुळातच मेसोपोटेमिया नावाचा हा प्रदेश नद्यांच्या मधील भूभागात आहे. हजारो वर्षांची संस्कृती असलेले हे लोक आपल्यासारखेच अतिथी देवो भव मानणारे आणि पाळणारे. ते धूम्रपान खूप करतात. अरब या लेबलाखाली अरब मुस्लिम, अरब ख्रिश्चन, अरब याझिदी, कुर्द असे सर्वजण असतात. अर्थात 2003 नंतर अमेरिका पुरस्कृत युद्धामुळे आणि यादवी युद्धात हे गणितही अवघड झालं आहे. समाज एका वेगळ्या दडपणाखाली वावरतोय. इसिस कोणाला पाहिजे आणि कोणाला नको हे ओळखायला खूप अनुभव घ्यावे लागतात. या सगळ्या ईमेल्सच्या पलीकडे जाणाऱ्या गोष्टी बऱ्याच होत्या. प्रत्यक्ष तिथे जाऊन राहणं, वागणं, बोलणं हे खूप महत्वाचं होतं आणि त्यासाठी MSFच्या सर्वच कर्मचाऱ्यांना सांस्कृतिक प्रशिक्षण देत असे. आपली सेवा सर्वांसाठी आहे. आपला स्वीकार लोकांनी करावा म्हणून काही गोष्टी अंगीकारायला हव्यात असं सांगत प्रत्येक देशात, प्रत्येक प्रदेशात कसं वागायला हवं हे सांगितलं जातं. तसं बघितलं तर बऱ्याच गोष्टी कॉमन सेन्सच्या आणि सर्व ठिकाणी लागू होतील अशाच असतात. काही गोष्टी मात्र त्या त्या प्रदेशासाठी खास असतात. उदाहरणार्थ अरब किंवा इस्लामिक देशांमध्ये जात असाल तर कोणाची भेट झाल्यास एकमेकांना कसं संबोधायचं ते शिकून घ्या. अस्सलाम अलैकुम, आलेकुम सलाम. योग्य पेहराव घाला म्हणजे शॉर्ट्स नको, टाईट नको. महिलांनी स्कार्फ, हिजाब घालणं गरजेचं आहे. केस, डोके, खांदे हे झाकलेले पाहिजेत. पायाच्या घोट्यापर्यंत झाकलेलं पाहिजे. पुरुषांनीही सुयोग्य पेहराव घालणं आवश्यक आहे. शेकहँड करताना उजव्या हातानेच करा. समोर महिला असेल तर तिने हात पुढे केला तरच तुमचा हात पुढे द्या आणि फक्त हातांची बोटच हलक्या हाताने पकडून शेकहँड करा. एखाद्या कुटुंबात गेलात तर सर्वांची नजरेला नजर देऊन बोला. चहा किंवा खाद्यपदार्थ दिले तर आत्मीयतेनं चव बघा. तुम्हाला नको असेल तर जास्तीत जास्त 2दा नाही म्हणा. नंतर मात्र आग्रह झाला तर ते घेणं आवश्यक आहे. सामाजिक प्रतिमा जपणं हे कार्यासाठी आणि तुमच्यासाठी गरजेचं आहे. डावा हात वापरू नका. कुणाकडे बोट दाखवू नका. बसताना पायाचा तळवा कुणाकडेही रोखला जाणार नाही याची काळजी घ्या. राजकीय किंवा धार्मिक गोष्टींवर आपलं मत कधीही प्रदर्शित करू नका. इराकी माणसाकडील कोणत्याही गोष्टीची अवाजवी स्तुती करू नका. ती वस्तू तो तुम्हाला देईल आणि तुम्ही त्याला काहीतरी द्याल अशी अपेक्षा ठेवून मागेलही. वागण्या बोलण्याच्या आणि साध्या सुध्या नियमांबरोबर अरेबिक भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्द, छोटी वाक्य, नंबर्स हे माहितीसाठी दिले जातात. बरोबर घेण्याच्या गोष्टींची यादी असते. नेहमीच्या पासपोर्ट आणि तिकिटा व्यतिरिक्त जादा फोटो, तिथल्या MSF प्रोजेक्टमधील लोकांची संपर्क यादी, MSFचं ओळखपत्र आणि मिशन ऑर्डर. सर्व संपर्क हा इंटरनेट बेस्ड कॉम्प्युटरवरून असल्यानं सर्वजण कॉम्प्युटरला सरावलेले असणं गरजेचं असतं. बरोबर आपला लॅपटॉप घ्यायचा. त्यावर किंवा जास्तीचे हार्ड डिस्क घेऊन त्यात आवडीचे चित्रपट, TV सिरीज, म्युझिक हे भरपूर प्रमाणात लोड केलेलं पाहिजे. जीन्स, शर्ट, टी-शर्ट, एक टॉवेल, नॅपकिन,
टूथपेस्ट, ब्रश अशा दैनंदिन वापरातील गोष्टी, नेहमीची औषधं आपल्यासाठी आणि आपल्या सहकार्यांसाठी, वाचायला आवडणारी पुस्तकं, मेंदूला चालना देणारी पझल बुक. माझ्याकडे मिशनला जातानाही एवढंच सामान असतं. एखाद्या बॅकपॅकमध्ये सहसा सगळं मावतं. मला सुरुवातीच्या मिशनमध्ये अगदी कमी गोष्टी बरोबर घेऊन जायचं याचंच अप्रूप वाटलं. माझ्या पत्नीनं मात्र दाखवून दिलं की पंढरपूरच्या वारीला जाणारे तर यापेक्षा सुद्धा कमी गोष्टी बरोबर घेतात. आणि अगदी खरं आहे ते. सहकार्यांना भारतीय पदार्थ खाऊ घालायला काही रेडी करी मसाले देखील मी घेऊन जात असतो. चीज, चॉकलेट्स हे बरोबर घेतली आणि आपल्या सहकार्यांना दिली की मैत्री सुद्धा चटकन होते. आपण स्वतः कसं वागायचं हे आपण ऐकून पाहून हे ठरवत असतो. पण मिशनवर काम करताना फक्त आपला किंवा आपल्या वागण्याचा विचार करून चालत नाही. कारण ते टीमवर्क असतं. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माणसांचं टीमवर्क. रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 6 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.